आपले हे बौद्धगया धम्मपर्यटन बौद्ध समाज विश्वस्त ट्रस्ट वेणूनगर वाकड या ठिकाणची जी आयोजक आहेत त्या आयोजकांना सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। या विश्वस्त ट्रस्टच्या माध्यमातून मी स्वतः नमिता नलिंद जाधव राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी सहभागी आहे आपल्या या धम्मपर्यटनामध्ये। आपण काल सारनाथ या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आता बुद्धगया या ठिकाणी निघालेलो आहोत। तर या धम्मपर्यटनामध्ये आता आपण त्रिशरण पंचशील झाल्यानंतर आपल्याला दुसरा एक संकल्प व्यतीत करायचा आहे, ते म्हणजे शारदा नितनवरे ज्या पी.जी. भोसले गुरुजींच्या ज्येष्ठ कन्या आहेत, त्या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रत्येक विहारामध्ये जाऊन आपला संकल्प व्यतीत करत असतात। वंदना पूजापाठ उपस्थित दिनाचे महत्त्व या संकल्पामध्ये स्वतः डॉक्टर भदंत धम्मसिंह महाथेरो सारनाथ इथे आपल्याला काल त्या सारनाथच्या या थाई बुद्ध विहारामध्ये त्यांचं आपल्याला दर्शन झालेलं होतं। आपली भेट त्यांच्याशी झाली आहे। त्यांनी आपल्याला स्वतः जी उपसंपदा जो भाग आहे विहार त्या ठिकाणी नेऊन आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे। तर ते स्वतः भदंत धम्मसिंह महाथेरो आणि भदंत धम्मानंद जे आपल्या सोबत आता या धम्मयात्रेमध्ये आहेत सहभागी। हे दोन्ही भंते आणि आपण सर्व उपासक उपासिकांनी शारदा नितनवरेंनी जे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संकल्प व्यतीत केलेला आहे की जो पौर्णिमा अमावस्या आणि दोन्ही अष्टमी या उपस्थित दिनानिमित्त प्रत्येक विहारात जाऊन त्याचे महत्त्व सांगणे। तर आजचा हा अष्टमीचा उपस्थित दिन आहे, त्या निमित्ताने सर्वांनी या संकल्पामध्ये सहभागी व्हावे असे मी सर्वांना सांगू इच्छिते की आपण सर्व संकल्प सहभागी आहोत असे मी या ठिकाणी सांगते। आणि तो व्यतीत करत असताना वंदना त्रिशरण पंचशील झालेलेच आहे, परंतु त्यामध्ये धम्मपदाचे एक वाचन केले जाते, निसंत सुत्ताचे वाचन केले जाते, असे त्यांचे संकल्प आहेत। तर त्यात सहभागी होत असताना प्रत्येकाने आपण स्वतःने जर म्हणालात की मी हे वाचन करू इच्छितो किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर म्हटलं तर आपण या संकल्पामध्ये सहभागी आहोत असे हे होईल। जे पी.जी. भोसले गुरुजी कालकथित पी.जी. भोसले गुरुजी हे गेले 25-30 वर्षापासून प्रत्येक पर्यटनामध्ये त्यांचा सहभाग आहे आपले। आणि संपूर्ण ही जी वेणूनगर वाकड जी ट्रस्ट आहे त्या संपूर्ण याच्यामध्ये ते कार्यरत इतक्या वर्ष होते। तर हा संकल्प व्यतीत करत असताना मी प्रथम धम्मपदाचं वाचन करण्यासाठी बौद्धाचारी आपले वडमारे गुरुजी यांना विनंती करते की त्यांनी धम्मपदाचं एक वाचन करावं।